नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपल्या फॉर्मवरती एका शेळीनं 2 पिल्लांना जन्म दिलेला आहे. तर मी तुम्हाला लहान पिल्लांची कशी काळजी घ्यायची ह्या विषयावर थोडं सांगणार आहे. पिल्लांचा जन्म झाल्यानंतर अर्ध्या तासाच्या आतमध्ये त्या पिल्लांना शेळीला पाजणं अत्यंत गरजेचं आहे. कारण अर्ध्या तासाच्या आतमध्ये शेळीचा जो चीक आहे किंवा दूध आहे हे थोडंसं घट्ट असतं, जाड असतं आणि त्याच्यामध्ये रोगप्रतिकारक शक्ती ही जास्त असते. त्यामुळे ते दूध जर आपण पिल्ल्यांना पाजलं तर पिल्ल्यांची रोगप्रतिकारक शक्ती वाढते व पिल्ली जन्माला सदृढ राहतात. त्यासाठी आपण त्यांना ते दूध पाजणं अत्यंत आवश्यक आहे. त्यानंतर पिल्ली हे जमिनीवरची माती चाटतात किंवा लहान खडं खातात. त्यासाठी आपल्याला आपल्या फार्ममध्ये किंवा जिथं आपण पिल्ले ठेवतो त्या ठिकाणी आपल्याला कॅल्शियमची वीट बांधणं गरजेचं आहे. त्यानंतर ज्यावेळी पिल्ली 1 ते 1.25 महिन्याची होतेत त्या टायमाला आपल्याला त्या पिल्ल्यांना जंतनाशक देणं गरजेचं आहे. जर आपण अशी काळजी वेळोवेळी घेतली तर पिल्ले हे आपले चांगल्या क्वालिटीचे तयार होतात. आता हे माझ्याकडे पिल्ले आहेत, साधारणपणे माझ्याकडे 17-18 पिल्ले आहेत आणि त्यांची ही अशी क्वालिटी आहे. कारण मी ह्यांना वेळच्या वेळेला जंताचा डोस किंवा मी त्यांनी लहान असताना कॅल्शियमची वीट वगैरे हे सगळं मी काळजी घेतो. त्यामुळे त्यांची ही अशी क्वालिटी आहे. तरी शेतकरी मित्रांनो, तुम्हीसुद्धा आपण जे व्यवसाय करतो आहे त्या व्यवसायामध्ये प्रामाणिकपणे जर आपण कष्ट केले तर आपण 100% यशस्वी होणार. फक्त तुमची मनाची जिद्द, तयारी आणि तुमची चिकाटी असेल तर आपण कोणतीही गोष्ट यशस्वी करू शकतो. त्यासाठी शेतकरी मित्रांनो, आपल्याला हे जिद्दीनं आणि चिकाटीनं आपल्याला करून दाखवायचं आहे किंवा करायचं आहे, ही आपल्यामध्ये इच्छाशक्ती पाहिजे. जय हिंद, जय महाराष्ट्र.